नमस्कार. अभ्यास नगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण टी-ई-टी 2026 बद्दल चर्चा करणार आहोत. टी-ई-टीची परीक्षा ही सगळ्यांसाठी, सगळ्या शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. तर टी-ई-टीचा अभ्यास कसा करायचा आपण आज यावर चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला पाठ्यपुस्तकांचा जो काही वाचन आहे पाठ्यपुस्तकांचं, तर ते करणं आवश्यक आहे. त्यामध्ये 1 ते 5 ला कुठले पुस्तकं वाचावे? तर तुम्ही 8वी पर्यंतचे पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास हे 4थीचं आणि 8वीचं, 7वीचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. त्यासाठी आणि इतिहासाचे प्रश्न हे शिवाजी महाराजांवर जास्त आलेले असतात आणि त्यानंतर आदिमानव, आदिमानवाचं जे काही आहे आदिमानवाचा अभ्यासक्रम जो आहे तो करणं गरजेचं आहे. यूट्यूबला अतिशय चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकतात. चांगले प्रश्न त्या यूट्यूब चॅनलांवर तयार केलेले आहेत. त्याचाही तुम्ही सराव करू शकतात. मानसशास्त्रासाठी कुठले पुस्तकं आपण वाचावे? मी म्हणेल पुस्तकं नाहीत. तर यूट्यूबला तुम्हाला जे यूट्यूबर आवडतात, म्हणजे जे शिक्षक चांगलं शिकवतात त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकतात अगदी फ्रीमध्ये. मागच्या ज्या काही 2 टी-ई-टी झाल्या, त्या टी-ई-टीच्या एक्झामच्या 2 दिवस आधी महामॅरेथॉन होतात प्रत्येक यूट्यूब चॅनलला. जे नामांकित यूट्यूब चॅनल आहे तिथे महामॅरेथॉन होतात आणि टी-ई-टीचा फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही माध्यम हिंदी निवडलं तर तुम्हाला पेपर अतिशय सोपा जाईल आणि तुम्ही 90+ मार्क मिळवू शकतात. तर हिंदी, मराठी, त्यानंतर गणित आणि मानसशास्त्र आणि पर्यावरण म्हणजे परिसर अभ्यास या 5 विषयांचा अभ्यास तुम्ही आतापासून केला तर तुम्ही टी-ई-टी पास होऊ शकतात. प्रत्येक शिक्षकांसाठी हे महत्त्वाचं आहे. थोडा अभ्यास केला की यश नक्कीच मिळतं आणि तुम्ही तुमच्या शाळेपासून म्हणजे शाळेत तुम्ही 8 तास असतात तर घरी तुम्ही टी-ई-टीचा 2 तास तरी अभ्यास केला पाहिजे रात्री. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.